बाबा, तुम्हाला कोटी कोटी प्रणाम. एक हात असतो आपल्या डोक्यावर, एक हात असतो आपल्या डोक्यावर नेहमी, जो एक अदृश्य शक्ती होऊन साथ देत असतो. एक बाप असतो तुमच्या माझ्या आयुष्यात, जो प्रत्येक अडचणींना मात देत असतो. त्या संसार पेलवणाऱ्या खांद्यांमध्ये इतकं बळ कुठून येतं ठाऊक नाही. त्या निरपेक्ष वाहत्या प्रवाहाला तुमच्या तृप्तीखेरीज दुसरी कुठलीच हौस नाही. त्या निरपेक्ष वाहत्या प्रवाहाला तुमच्या तृप्तीखेरीज दुसरी कुठलीच हौस नाही. तो अबोल असतो बऱ्याच वेळा एका झुकलेल्या वयस्कर वृक्षाप्रमाणे. पण ती सावली सगळं सांगून जाते, किती पावसाळे कोळून प्यायले त्या पाराने. तो कठोर वागतो तुमच्याशी, तसा वर ढोंगी निष्ठुरताही खूप दाखवतो. पण भविष्यात सुखाचे अलगद ढग मिळावे म्हणून तो वर्तमानात जबाबदाऱ्यांचे वजन वाहतो. त्याच्या हाताची चापट लाभलेले आज यशाचे नवनवीन शिखरं स्वार करत आहे. त्याने रिकाम्या सोडल्या होत्या आपल्या पोटाच्या खळग्या, म्हणून आज आपल्या भुका भागता आहे. एक अजबच मिश्रण असतं हे, ज्याचं रहस्य कितीही शोधलं तरी मिळत नाही. म्हणूनच तर म्हटलं जातं ना, बाप होणं काय असतं हे बाप झाल्याशिवाय कळत नाही. बाबा, तुम्हाला अनंत नमस्कार. भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. गुरु एक तुझी माझा विधाता अचल, गुरु विना सुने सारे विश्व हे सकल. भेटला विठ्ठल माझा, भेट. राह दिखाए वो मुश्किल में ज्ञान की ज्योत जलाते हैं. सही गलत की दे पहचान, जीना हमको सिखाते हैं. हो गुरु बिना है ज्ञान का, लोग यही बतलाते हैं. सींचा हो खुद माली ने, वो फूल कहाँ मुरझाते हैं. दे जीवन को आकार गुरु, कर सपनों को साकार गुरु. धूल गुरु के चरणों की ये सुरभित चंदन है. हाथ जोड़ सब गुरुजनों का दिल से वंदन है. मेरा संसार है गुरुवर, मेरा अभिमान है गुरुवर. ज्ञान की खान